राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार पूर्णामार्फत निवेदन पाठवून शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरी करण्याची मागणी केली असून 15 दिवसात अंमलबजावणी न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला। निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष रामराव सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष सुदामराव वाघमारे, विजय देवकते, बबनराव राऊत, बेलाजी वाघमोडे, विश्वनाथ धोत्रे, दिनाजी दुधाटे, सुदाम राऊत, गजानन बालाजी पिसाळ, नागनाथ हुनमाने, बालाजी पवार, आनंदराव देवकते, विठ्ठल कोंडिबा पिसाळ, लोबाजी गवाळे, भागवत पवार, भारत डिगोळे, ज्ञानराज करंडे, पांडुरंग सदगर, गणेश भगतसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। काय विषय आहे आज तुमचा? आज मीडियाच्या माध्यमातून आणि तहसीलदार साहेबाला लेखी निवेदनामार्फत आम्ही हे सूचित करू इच्छितो की शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती, त्याच्यानंतर दुष्काळ, त्या सर्व गोष्टीमधून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि याच्यामधून दररोज केंद्र सरकारच्या अहवालानुसार दररोज 8 शेतकऱ्याची आत्महत्या होती आणि ह्या आत्महत्या रोखण्यासाठी कुठंतरी याला आत्महत्या बंद करण्यासाठी आणि याला पायबंद करण्यासाठी शासनाने जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो इलेक्शन झाल्याच्या नंतर लगेच कर्जमाफी करण्यात येईल हा जो शब्द दिला होता त्या शब्दाला खरं उतरण्याची आज वेळ आलेली आहे। आणि या माध्यमातून हे सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर कर्जमाफी करावा आणि संपूर्ण शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा। राष्ट्रीय समाज पक्षाची प्रमुख मागणी काय आहे? शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केलं तुम्ही काय करणार? नाही केलं तर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि जर काही दिवसामध्ये याची अंमलबजावणी जर नाही केली तर तीव्र आंदोलनाला शासनाला सामोरे जावं लागेल आणि सर्वोच्च जबाबदारी शासनाची राहील। आज तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एक निवेदन सादर केलेलं आहे, काय त्या निवेदनामध्ये? निवेदनामध्ये आमचं असं म्हणणं आहे की जे निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री साहेबांना शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यावर 7/12 कोऱ्या करू, कर्ज माफ करू पूर्ण शेतकऱ्याचं, तर तिने शब्द काय आणखी पाळलेला नाही। दररोज शेतकऱ्याच्या कमीत कमी दररोजच्या 8 आत्महत्या होत आहेत। त्याच्यामुळं आम्ही एक शासनाला तहसीलदारमार्फत हे देत आहेत, नियोजन देत आहेत। राष्ट्रीय समाज पार्टी महायुतीचा घटक आहे की नाही? काही घटकाचं याचं काही हे नाही। तर तुमची काय मागणी असेल आता आमची काय कर्जमाफी किंवा शेतकऱ्याच्या 7/12 कोऱ्या करावं। नाही केलं काय करणार तुम्ही? नाही केल्यावर आम्ही आंदोलन करणार आहे। कशा पद्धतीचं असेल आंदोलन? ते आंदोलन आम्ही तीव्र आंदोलन करू हे जसं सरकार जबाबदार राहील। एक 7/12 कोरा करू, कर्जमाफी देऊ, काय झालं? तर शासनालाच त्यानं विचार करायला पाहिजे होते की आम्ही प्रत्येक इलेक्शनामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही असं सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू आम्ही आतापर्यंत वाट पाहिली आणि तुम्ही तुमच्या मिटिंगमध्येच ठरवलेलं आहे की शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात येणार नाही। तुम्ही 31 मार्चपर्यंत तुम्ही कर्ज नील करा, नाही तर तुमचे CBLमध्ये खाते टाकल्या जातील। अशा शब्दाला काही अर्थ नाही। अजितदादाला माझी विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही इलेक्शनामध्ये प्रचार केला आणि शेतकऱ्याला आश्वासन दिलेलं आहे ते शब्द तुम्ही पाळावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा आणि 7/12 कोरा करून द्यावा अशी माझी विनंती आहे।